नमस्कार, आपले बुलढाणा समाचार मध्ये स्वागत आहे. चाकूचा धाक दाखवून पळ काढणारे दोन गरफोडे जेरबंद. खुमगाव बोटीत नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. सविस्तर वृत्त. बुलढाणा नांदुरा खुमगाव बोट्टी येथे शनिवारी दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजता भर दिवसा घरफोडीचा थरार घडला. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता एका महिलेने त्यांना पाहिल्याने चोरट्यांनी त्या महिलेला चाकूचा धाक दाखवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेच्या नातेवाईकांनी दाखवलेल्या धाडसामुळे दोन्ही चोरट्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की सुलोचना संजय सातो वय 40 वर्ष या त्यांच्या सासू सुशीलाबाई पंढरे सातो यांच्या घरी जेवण घेऊन जात होत्या. त्यावेळी विनायक श्रीराम सातो यांच्या घरासमोर एक अनोळखी इसम उभा असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी विचारणा केली असता मुलाला पाहायला आलो असे सांगून तो MH19 AV 3058 या क्रमांकाच्या मोटरसायकलवरून निघून गेला. त्याचवेळी सदर घरातून दुसरा अनोळखी इसम बाहेर आला. सुलोचना सातो यांनी त्याला हटकले असता त्यांनी चाकू काढून धक्का दिला व पळ काढला. दोघेही मोटरसायकलवरून पळून जात असताना नातेवाईकांनी पाठलाग करून त्यांना पकडले. पकडलेल्या संशयिताचे नाव अजय सुखलाल धर्मा राहणार कुवरदेव तालुका जळगाव जामोद व संजय नामदेव चिंचोडकर राहणार केलपाणी तालुका अकोट अशी आहेत. घटनास्थळी पाहणी केली असता घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. या प्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात सुलोचना सातो यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 539/26 कलम 115 ब्रॅकेटमध्ये 2 331 ब्रॅकेटमध्ये 3 305 ब्रॅकेटमध्ये अ 62 3 ब्रॅकेटमध्ये 5 BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दाबेराव हे